2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचा अवधी राहिलाय। यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणाला कौल मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। भाजपचा सलग तिसऱ्यांदा विजय होणार की विरोधकांची एकजूट भारी पडणार असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत। या दरम्यान या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने लोकांची मतं जाणून घेतली आहेत। सी वोटरने 2024 संदर्भात एबीपी न्यूजसाठी पहिले निवडणूक पूर्व सर्वेक्षण केलं आहे। ओपिनियन पोलनुसार आज निवडणुका झाल्यास सत्ताधारी एनडीए एकूण 543 जागांपैकी जास्तीत जास्त 295 335 जागा जिंकून तिसऱ्यांदा सरकार बनवू शकते, तर विरोधी आघाडी इंडियासह काँग्रेसला 165 205 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर इतरांना 35 ते 65 जागा मिळण्याची अपेक्षा आहे। जर अमेरिकेतल्या निवडणुकीसारखी थेट पंतप्रधान पदासाठी भारतात निवडणूक झाली तर मोदी यांनाच पसंती असल्याचं एबीपी माझा सी वोटर पोलमध्ये दिसतंय। पण पक्ष कुठला सत्तेत येणार, इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए काय होणार, किती जागा जिंकणार, पाहूयात सर्वे काय सांगतो। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत, त्यापैकी महायुतीला 37% मतांची टक्केवारी दिसते, मवियाला 41% आणि इतर 22%। लोकसभेच्या देशभरातल्या एकूण जागा आहेत 543, त्यापैकी सध्याचा जो कौल हाती येतोय लोकांचा त्यानुसार एनडीएला 295 ते 335 दरम्यान जागा मिळू शकतात, इंडियाला 165 ते 205 आणि इतर 35 ते 65। पंतप्रधान पदासाठी थेट लढत झाल्यास कुणाला पसंती आहे, पाहूयात सर्वे काय सांगतो। आज पंतप्रधान पदासाठी जर थेट लढत झाल्यास 59% लोकांची नरेंद्र मोदी यांनाच पसंती आहे, तर 32% लोकांची राहुल गांधींना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।